मुक्त होता परी झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, पाप पुण्य अंगी घेतले जडून, वर्म नेणे कोण करिता तो, तुका म्हणे गेले व्यर्थ वायाविण, तुका म्हणे गेले व्यर्थ वायाविण, जैसा मृगशिण मृगजळी, पाप पुण्य अंगी घेतले जडून, वर्म नेणे कोण करिता तो। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील तुम्ही आम्ही जन्माला ज्या वेळेला आलो त्यावेळेला पूर्णपणे मुक्त होतो। बरं का, ज्या वेळेला जन्म झाला ना त्यावेळेला कुठल्याही प्रकारे बद्ध अवस्था आपल्याकडे नव्हती, पूर्णपणे मुक्त होतो आपण। बाळ जेव्हा जन्माला येतंय त्यावेळेला बघा त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नसतंय, आहे की नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नसतंय, मुक्त असतो तो। आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आपल्याला ओळख करून देतात की मुक्त होता परी झाला बद्ध, आहे की नाही, माणसाला बांधावं लागत नाही, माणूस स्वतःहून स्वतःला बांधून घेत असतो। परी झाला बद्ध, कशाने बद्ध झाला, कसा बद्ध झाला, तर मग त्याची ओळख करून देताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात पाप पुण्य अंगी घेतले जडून, स्वतःहून त्याने जडून घेतलं, पाप पुण्य अंगी स्वतः जडून घेतलं। आणि काय तर कर्म नेणे कोण करीता तो, त्याला माहिती नाही हे कर्म आपल्याकडून जे घडतात ते करून घेणारा कोण आहे, जे विचार आपल्याकडे आहेत ते विचार कोणामुळे कशामुळे आपल्याकडे येतात याची ओळख त्याला नसते। आणि म्हणून मग तुका म्हणे गेले व्यर्थ वायाविणा। बरं का, असा जो माणूस असतो की नाही, माणूस म्हणून जन्माला आलेला असतो, संतांना असं वाटतंय की माणसाने प्रत्येक माणसाने देव व्हावं, आहे की नाही, प्रत्येक माणसाने देवासारखं वागावं, देवासारखं राहावं अशी संतांची अपेक्षा आहे, असं संतांना वाटत असतंय। पण त्याच्याही पलीकडे जाऊन संत म्हणतात की अरे ज्याला देव होता नाही आला ना, ज्याला नाही जमलं देव व्हायला, ठीक आहे, माणूस माणूस म्हणून जरी जगला तरी त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। माणूस माणूस म्हणून जरी त्याने कार्य केलं तरी सुद्धा त्याचं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही। फक्त माणसाची कर्म काय आहेत, माणसाने काय कर्म केली पाहिजेत, माणसाने कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे त्याचा विचार माणसाने करायला हवा। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात ज्याने हा विचार केला नाही, जसा जन्माला आला तसा वासनेअधीन झाला, विषयाधीन झाला, व्यसनाधीन झाला आणि या जगाचा निरोप घेतला, मग त्याची ओळख करून देताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात तुका म्हणे गेले व्यर्थ वायाविण, जैसा मृग शेण मृगजली, ज्याप्रमाणे तो मृग जळाला भुलून आणि त्याचा प्रवास सुरू असतो, भुललेला असतो, आहे की नाही, त्याच पद्धतीने माणसाची अवस्था परब्रह्माचं विस्मरण झालं, देवाचं विस्मरण झालं की त्याच्या जीवनामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये ती अवस्था आपल्याला पाहायला मिळते। अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या शिरगाव गावातील हे डोहळे परिवार आणि या डोहळे परिवाराचे पिताश्री कैलासवासी कृष्णा वामन डोहळे बाबांचं मंगळवार दिनांक 25 जून रोजी वृद्धापकाळाने निधन झालं। मी वृद्धापकाळाने यासाठी म्हणतोय की वय वर्ष 80 होतं त्यांचं आणि 80व्या वर्षी त्यांनी या आपल्या जगाचा निरोप घेतला। वृद्धापकाळाने निधन झालं त्यांचं आणि त्यांच्या पश्चात खऱ्या अर्थाने हे 3 जण भाऊ बाबासाहेब, आहे की नाही, बाबा मोठे आणि त्यातले 2 जण म्हणजे आमचे जनार्दन दादा असतील, त्याचप्रमाणे रामदादा असतील, आहे की नाही, आणि मग बाबांचे मुलं विठ्ठल दादा असतील, भावेश दादा असतील, अशोक दादा असतील, त्याचप्रमाणे पांडुरंग दादा असतील, उषाताई आणि पुष्पाताई, अशा प्रकारे हा डोळे परिवार आता सर्व मुलांची लग्न झालेली आहेत, म्हणजे नातवंड आहेत बाबांना, पुतणे आहेत, आहे की नाही,
त्याचप्रमाणे मोठा परिवार आहे हा डोळे परिवार, आणि या डोळे परिवारामध्ये कार्य करत असताना आपल्या मुलांचं संगोपन केलं, आपला संसार सांभाळला. खरं तर ही माणसं खूप मेहनती आहे की नाही, घाम गाळला, कष्ट केला, मेहनत घेतली, कधी कुठल्या प्रकारे वाईट विचार केला नाही, कधी कोणाला त्रास दिला नाही, कधी कोणाला लुबाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. कारण ही माणसं म्हणजे प्रामाणिक माणसं. शेतामध्ये राबायचं, शेतातून जे काही उत्पन्न मिळेल त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवायचा आहे की नाही, त्याच्यातूनच आपल्या गरजा भागवायच्या, आपल्या मुलाबालांच्या गरजा भागवायच्या, आणि मग त्या पद्धतीने त्या मुलांवर संस्कार करायचे, जेणेकरून आपली मुलं समाजामध्ये कशी मोठी होतील विचाराने आहे की नाही, आपल्या मुली व्यवस्थितपणे कशा नांदतील, कशा प्रकारे राहतील, कशा प्रकारे कार्य करतील आहे की नाही. आता या दोन्ही परिवारामध्ये त्यांच्या मुली काम करतात. शेलार परिवार असेल, पाटोळे परिवार असेल आहे की नाही, व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी त्यांचं सुरू आहे, चालू आहे. हे सगळे जे कर्म असतात ना, हे सगळे जे विचार असतात ना, हे आपल्या आई वडिलांनी आपल्यावर केलेले संस्कार असतात आहे की नाही. कारण जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. ज्याच्या आई वडिलांनी चांगले संस्कार केलेले आहेत ना, ती संस्कार आपल्या मुलांकडे पाहायला मिळतात. आणि आई वडील नेहमी चांगलेच संस्कार करत असतात. प्रत्येक आई वडील कोणी कसाही असू द्या, बाप जरी पेदाड असेल ना, आपण म्हणू पिणारा जरी असेल, व्यसनी जरी असेल ना, तरी कितीही व्यसनी असलेल्या बापाला कधीच वाटत नाही की माझ्या मुलाने व्यसन करावं म्हणून. वाटतंय का? कधीच वाटत नाही. तो प्रत्येक वेळेला त्या मुलाला सांगत असतो, बाबा अरे माझ्याकडून झाले रे चुकी, पण तू तरी हे काम करू नको, तू तरी असं वागू नको. म्हणजे मुलांच्या हिताचा उपदेश करणारा या जगामधलं एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे बाप, आई वडील आहे की नाही. अखंड आणि अखंड चांगले संस्कार करण्याचं काम ते आई वडील करत असतात. आणि या ठिकाणी ह्या बाबांनी या डोहोले परिवारामध्ये कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत केली, कष्ट केले आहे की नाही, आणि चांगल्या प्रकारे या मुलांवर संस्कार केले. आणि या ठिकाणी कार्य करता करता सृष्टीच्या नियमाप्रमाणे यद दष्टम तद नष्टम, माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे उपजेते नासे नासे ते पुनरपे दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. आणि अशा प्रकारे जे दिसतंय ते नाचतंय आहे की नाही. ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलोय त्या लोकांचं नावच आहे मृत्यू लोक, म्हणजे प्रत्येकाला जावं लागणार आहे. या नियमाप्रमाणे वृद्धापकाळाने बाबांनी आपल्या वयाच्या 80व्या वर्षी आपला सर्वांचा निरोप घेतला. आणि बाबांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर 84 लक्ष जीवयोनीचा जर आपण विचार केला तर 84 लक्ष जीवयोनीमध्ये सर्वश्रेष्ठ योनी जर असेल तर हा नरदेह हा मनुष्य आहे. प्रत्येक योनीचा जर आपण विचार केला, विधात्याने सृष्टी निर्माण करण्याचा ज्या वेळेला संकल्प केला त्यावेळेला विधात्याकडे आलेला सृष्टी रचण्याचा संकल्प म्हणजेच मूळमाया. मूळमायेने ज्या वेळेला संकल्प केला सृष्टी रचनेचा, सृष्टी रचनेसाठी जे मूळमायेने संकल्प केला त्या मूळमायेपासून निर्माण झाली गुणमाया, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. त्या गुणमायेने ज्या वेळेला सृष्टी रचनेचा संकल्प केला त्यावेळेला गुणमायेकडून निर्माण झाली पंचभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या पंचभूतांवर वावरण्यासाठी त्या भगवंताने 4 प्रकारच्या खाणी निर्माण केल्या, श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज. ऐके घामातून जन्माला येणारे श्वेदज, अंडातून जन्माला येणारे अंडज, आईच्या योनीतून गर्भातून जन्माला येणारे जारज आणि बीजातून जन्माला येणारे उद्भिज. बरं विस्तार किती गेला? 84 लक्ष जीवयोनी, 4ही खाणीतून विस्तार किती गेला? 84 लक्ष जीवयोनी. अति सूक्ष्मातून सूक्ष्म जीवापासून ते मोठमोठ्या जीवांपर्यंत जरी आपण बघितलं ना, मोठमोठ्या प्राण्यांचा जरी आपण विचार केला ना, तरी प्रत्येकाची निर्मिती ही 4 खाणीतूनच झालेली आहे. ह्या 4 खाणीच्या व्यतिरिक्त कोणच नाही आहे. पण महत्वाचा विषय असा आहे की ज्या वेळेला 83,99,999 योनी त्या विधात्याने निर्माण केल्या त्यावेळेला सगळ्यांचा विचार केला, सगळ्यांकडे बघितलं, सगळ्यांचं अवलोकन केलं, पण एकही पांडुरंगाचं स्मरण करणारी नाहीये, उभी नाहीये, सगळ्या आडव्या आहेत. एकही भगवंताचं नामस्मरण करणारी नाहीये. देवाचं
परमार्थ देवाची भक्ती करणारी एकही योनी नाही आहे, सगळे आडवे आहेत. आणि म्हणून उभ्या कण्याचा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली, जाणीव दिली, वैखरी दिली आणि जगण्याचं स्वतंत्र दिलं माणसा. बरं का? किती स्वाभिमान वाटतोय ना. सगळे आडवे आहेत, आम्ही उभे आहेत. नरदेव उभा आहे. एखाद्या वेळी एखादा माणूस जर एखाद्या कामासाठी निघाला ना माऊली, थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्याला जर मांजर आडवी गेली ना तर तो 5 पावलं मागे येतो. का? म्हणे मांजर आडवी गेली, आता काम होणार नाही. मी म्हणेन तुम्ही कोणत्याही कामानिमित्त जर घराच्या बाहेर पडत असाल आणि तुम्हाला जर मांजर आडवी गेली तर अजिबात मागे यायचं कारण नाही. कारण मांजरामुळे तुमचं काम कधीच अडणार नाही, कधीच अडणार नाही. पण माणूस जर आडवा गेला ना तर झालेलं काम सुद्धा बिघडल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, उभ्या कण्याचा निर्माण केलेला आहे, पण आडवा गेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून 83,99,999 योनींमध्ये सर्वश्रेष्ठ योनी जर असेल तर हा मनुष्य देह, हा नरदेह, विशेष बुद्धी दिली. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिहीन माणूस काचे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बुद्धीचा पालट धरारे काही, मागुता हा नाही नरदेह. बरं का? जी भगवंताने बुद्धी आपल्याला दिलेली आहे ना, त्या बुद्धीचा वापर, त्या बुद्धीचा उपयोग आपण व्यवस्थित केला पाहिजे, व्यवस्थित केला पाहिजे. देवाने चांगलं काम करण्यासाठी आपल्याला बुद्धी दिलेली आहे. केळं जर आपल्या हातात आलं तर साल काढून घर खाता आली पाहिजे, एवढी ज्ञान, एवढी बुद्धी माणसाला दिलेली आहे. जांभूळ जर खायचं झालं तर आतली गाळ जी काही आठी असते ती टाकायची, जी बी असते ती टाकायची आणि वरचं खायचं आहे. म्हणजे वरचं सार आहे, आतलं आसार आहे. केळं वरचं आसार आहे, आतलं सार आहे. पेढा भेटला, अक्का चाक्का खायचं आहे. हे ज्ञान माणसाला भगवंताने दिलेलं आहे. पण माणसाने माणसाची बुद्धी लावली. संत्री जर हातात आली तर वरची साल काढून आतल्या काचऱ्या खायच्या आहेत, पण साली सकट कुजवली त्यांनी. कोणाची बुद्धी लावली? माणसाने माणसाची बुद्धी लावली, साली सकट कुजवली. बरं का? नका मौली लावू काय, नका नका नका. आणि मस्त व्यवस्थित आवाज पण मस्त आहे, अशीच राहू दे सेटिंग. बरं का? मस्त आवाज आहे. रेकॉर्डिंग चालू आहे. माणसाने माणसाची बुद्धी लावली आणि काय केलं? संत्री कुजवली आणि कुजवून त्याची काय केली बरं? आता सांगा, संत्री झाडावरची चांगली जशी आहे तशी खाल्लेली चांगली की कुजवून खाल्लेली चांगली? प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनाला विचारा आणि मग मनाचं उत्तर काय येतंय ते सांगा. आहे की नाही? तांदूळ चांगले आणले, शिजव आणि खा, पण तांदूळ सुद्धा कुजवले. आहे की? असू द्या, ठीक आहे, हरकत नाही. पण एक विचार करा, ज्या वेळेला आंब्याला आंबे येत असतात ना बाबा, त्यावेळेला ते आंब्याचं झाड पानांनी बहरलेलं असतंय. छान दिसतंय ना, पाहायला सुद्धा मजा वाटते, आनंद वाटतो. आहे की नाही? चिकूला चिकू ज्या वेळेला येतात ना, त्यावेळेला चिकूचं झाड सुद्धा पानाने बहरलेलं असतंय. बरोबर आहे? मोवाला जेव्हा मोवा येतात ना, बरं का, एकही पान त्या झाडावर राहत नाही, एकही पान त्या झाडावर राहत नाही. जे बाळ जन्माला येताना त्याच्या आईच्या अंगावर जर वस्त्र ठेवत नाही तर ते कुजवून जर आम्ही प्यालो तर आमच्या अंगावर वस्त्र राहतील का? हा विचार, ही बुद्धी भगवंताने आम्हाला दिलेली आहे. ही विचार करण्याची शक्ती, ही शक्ती आम्हाला भगवंताने दिलेली आहे. 84 लक्ष जीवयोनीमध्ये जर नरदेव श्रेष्ठ आहे तर आम्ही स्वतः शोधलं पाहिजे इथे भगवंताने आम्हाला विशेष काय दिलेलं आहे. तहान लागली तर पाणी मागता येत आहे, भूक लागली तर अन्न मागता येत आहे. आम्ही वैखरीने सांगू शकतो, बोलू शकतो.
पण तेवढ्यासाठीच आमच्या वैखरीचा वापर आम्ही करायचा नाहीये. खऱ्या अर्थाने भगवंताचं स्तवन आमच्याकडून कशा प्रकारे होईल, भगवंताचं नामस्मरण आमच्याकडून कशा प्रकारे होईल याचा विचार आम्ही केला पाहिजे. कारण वैखरी आम्हाला भगवंताने त्यासाठी दिलेली आहे. बरं का, जगण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. सगळ्या योनींचा जर आम्ही विचार केला तर प्रत्येक योनी कोणावर तरी अवलंबून आहे. पण माणूस मात्र स्वतंत्र आहे. उभ्या कण्याचा निर्माण केलेला आहे. ताट चालता आलं पाहिजे, ताट राहता आलं पाहिजे, स्वाभिमानात जगता आलं पाहिजे. पण एकदा काही लोभ आला की माणूस स्वाभिमान सुद्धा विकून टाकतो. माऊली, महत्वाचा विषय असा आहे, 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ते कार्य करण्यासाठी हा नरदेह आम्हाला दिलेला आहे. त्या भगवंताचं स्तवन आमच्याकडून घडावं, त्या भगवंताचं नामस्मरण आमच्याकडून घडावं, परमार्थ भक्ती आमच्याकडून घडावी आणि 83,99,999 योनीतून आमची मुक्तता व्हावी म्हणून मुक्त होण्याचा मार्ग हा नरदेह आम्हाला भगवंताने दिलेला आहे. मुक्त होण्याचा मार्ग आहे. पण नेमकं आमचं होतंय काय माहितीये का? आम्हाला धडधाकड देह भगवंताने दिलेला आहे, इंद्रिय चांगल्या प्रकारे दिलेले आहेत. काही की नाही, आम्ही डोळ्यातून पाहू शकतो, कानातून ऐकू शकतो, तोंडातून बोलू शकतो, पायाने चालू शकतो, हाताने काम करू शकतो. सगळी इंद्रिय भगवंताने आम्हाला व्यवस्थितरित्या दिलेली आहे. नरदेह देऊन, इंद्रिय देऊन, विशेष म्हणजे बाजारात कुठेही विकत न मिळणारं आयुष्य देवाने आम्हाला दिलेलं आहे. बरं का, पण याची किंमत जर आम्हाला कळली नाही ना तर आम्हाला नको त्या प्रकारची खाज येते. ह्या नरदेहात आल्यानंतर नको त्या प्रकारचे विचार माणसाकडे निर्माण होतात आणि ते विचार, ती कर्म, ते गुण माणसाला अधोगतीला नेऊन ठेवतात. चारही बाजूला भिंत असलेल्या एका मैदानामध्ये ते आंधळा माणूस गेला बाबा. त्या मैदानातून बाहेर पडायला फक्त एकच रस्ता होता, एकच गेट होता. दृष्टीहीन असलेला माणूस ज्या वेळेला त्या ग्राउंड मध्ये गेला त्यावेळेला त्याला बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नाही. अनेक जण भेटली त्याला आतमध्ये. त्याची ती अवस्था पाहून चेष्टा करणारे, त्याची टिंगल टवालकी करणारे अनेक भेटले. बरं का, माणूस ज्यावेळी आपल्या संसारामध्ये सैरभैर वागतो की नाही, या जगामध्ये कार्य करत असताना एखाद्या व्यसनाधीन होतो, विषयाधीन होतो आणि सैरभैर वागायला लागतो ना, डोळे असून सुद्धा दृष्टीहीनासारखा ज्या वेळेला वागायला लागतो त्यावेळेला त्याची चेष्टा करणारी माणसं अनेक भेटतात, त्याची टर घेणारी माणसं अनेक भेटतात, त्याची कुचेष्टा करणारी माणसं अनेक भेटतात, त्याला हसणारी माणसं, त्याच्यावर हसणारी माणसं अनेक भेटतात. पण त्याची ती अवस्था बघितली ना तर त्याला योग्य मार्ग दाखवणारे फक्त संतच असतात. हे मात्र संतच असतात. आणि ज्या वेळेला त्या ग्राउंड मध्ये त्याला एक साधू पुरुष भेटले त्यावेळेला त्या साधू पुरुषांनी बघितलं रे दृष्टीहीन आहे, काहीतरी चाचपडतोय. त्याला विचारलं काय रे बाबा? त्यावेळेला त्यांनी सांगितलं दादा बाबा मला बाहेर पडायचंय, मला बाहेर पडायचं. सांगू का, ज्या ज्या वेळेला संत भेटतात ना माऊली, आयुष्यात दुसरं काहीच नका मागू, संतांकडे फक्त एकच प्रार्थना करा, मला बाहेर पडायचं, मला मुक्त व्हायचंय, या रहाडगड्यातून मला मुक्त व्हायचंय, मला बाहेर पडायचंय. संतांकडे संत भेटल्यानंतर आपण काय मागावे, सद्गुरूशी काय मागावे हेही पुसावे स्वभावे. एक भावे अनन्य भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या. दोन्ही गोष्टी त्या कोणा, देव कोण आणि आपण कोणा, या गोष्टींचे विवरण केल्याची करावे आयुष्यामध्ये. मी कोण आणि देव कोण समजलं ना, बाकी काही समजून घ्यायची गरज पण नाही, आहे की नाही? मी कोण आणि देव कोण हे समजलं, बाकी काही समजून घ्यायची गरज नाही, कारण बाकी आपल्याला आपोआप समजतंय. बायको कोण, मुलं कोण, गरजा कुठपर्यंत, संपत्ती, प्रॉपर्टी, हे सगळं कुठपर्यंत आहे, सगळे सोयरे कुठपर्यंत आहे, हे ज्याचे ते समजून देतात बरोबर आयुष्यामध्ये. समजून फक्त आपल्याला एवढंच घ्यायचंय, देव कोण आणि आपण कोण, या गोष्टींचे विवरण केलेची करावे. बरं का, संत म्हणतात देव कोण ना तुला 1 तासामध्ये या प्रवचनात सांगेल. आलं का लक्षात? कारण देव कधीच बदलत नाही, देव कधीच बदलत नाही. कृता, त्रेता, द्वापर आणि कली 4 युगामध्ये एकच आहे. युगे 28 विटेवरी उभा, एकच आहे तो.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवंताला अनेक वेळा यावं लागलेलं आहे. ज्या ज्या वेळेला यावं लागलेलं आहे त्या त्या वेळेला अवतार जरी वेगळा असला तरी अवतार घेणारा भगवंत मात्र एकच आहे. अवताराचं निमित्त जरी वेगळं असलं तरी अवतार ज्याने घेतलेला आहे तो देव मात्र एकच आहे. धर्म रक्षावा या अवतार घेसी आपुल्या पालिसी भक्तजना अंब ऋषीसाठी दुष्ट निंदिलेले, अंब ऋषीसाठी जन्मशोषी येले दुष्ट निंदिलेले किती एक धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी जगुगुरु तुकोबा म्हणतात तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणी होय नारायण दया सिंधू. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती. धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंताला अनेक रूपामध्ये यावं लागतंय. त्याची रूप जरी वेगळी असले, त्याचे अवतार जरी वेगळे असले तरी तो एकच आहे. म्हणून देव एकदा दाखवला की तो कधी बदलत नाही, देव एकच असतो. पण आपण कोण हे जर पाहायचं असेल तर आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत ऐकलं पाहिजे, कारण आपण मिनिटा मिनिटाला बदलत असतो. तर रंग बदला सर्व माहिती आहे, परवडला त्याचे रंग तरी आम्हाला दिसतात, पण माणूस जवळ बसून पण माणसाचा रंग कळत नाही. काटा काढल्यावर बोलतो अरे बाप रे, असा होता का तो? आहे की नाही? आज विज्ञान किती प्रगत आहे बघा, विज्ञानामध्ये किती प्रगती झालेली आहे. माणसाला जर समजा आम्ही एखाद्या मशीन मध्ये टाकला ना दादा, तर प्रत्येक नस ना नस त्याची दिसते त्या मशीन मध्ये. म्हणजे आपल्या केसाहून लहान लहान नसा आहेत त्या सुद्धा कशा प्रकारे कार्य करतात त्यांचा सुद्धा सगळं काही त्या मशीन मध्ये दिसतंय. सगळ्या गाठी, पोटात गाठ आहे कुठे, अजून कुठे मानेला गाठ आहे, अजून कुठे कुशीत गाठ आहे, का कुठे पायात गाठ आहे, का हातात गाठ आहे, सगळ्या गाठी माणसाच्या दिसतात त्या मशीन मध्ये, आहे की नाही? पण आतली गाठ कुठे दिसत नाही. आतली गाठ कुठे दिसते? कुठेच दिसत नाही. आणि अशी आतली गाठीची माणसं जवळ येऊन गोड गोड बोलून काटा काढल्यानंतर मग समजतं रे पक्का आतल्या गाठीचा ना तो, बापरे काय 6 महिने माझ्या जवळ येऊन बसला, माझ्याकडून सगळं सगळं काढून घेतलं, मला वाटलं माझाच आहे की काय. असो, ह्या आतल्या गाठी आहेत ना, ह्या फक्त संतांच्या प्रवचनातून दिसत असतात, संतांच्या कीर्तनातून दिसत असतात. आपला विषय काय माहितीये का? संत ज्या ज्या वेळेला भेटतात ना, संतांची भेट ज्या ज्या वेळेला होते ना, त्या त्या वेळेला संतांना फक्त आम्ही एक प्रश्न केला पाहिजे, मला याच्यातून मोकळं व्हायचंय, सुटायचंय, मला बाहेर पडायचंय. पुनरपी नय या संसार, पुनरपी जन्म पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम, या रहाटगड्यातून मला सुटायचंय, मला मोकळं व्हायचंय. हे प्रामाणिकपणे आपण निवेदन करायचे, प्रामाणिकपणे प्रार्थना देवाच्या चरणी करायची, आम्हाला सुटायचं इथून, बरं का? आणि मग ज्या वेळेला त्या दृष्टीहीन असलेल्या माणसाने त्या कंपाऊंडच्या आतमध्ये, त्या ग्राउंड मध्ये फिरणाऱ्या माणसाने ज्या वेळेला त्या साधू पुरुषाला विनंती केली मला सुटायचंय, त्यावेळेला साधू पुरुषाने नेमकं त्याला काय केलं माहितीये का? त्या भिंतीला लावून दिलं. बरं का बाबा? त्या भिंतीला लावून दिल्याने काय सांगितलं, दादा ही भिंत चाचपडत जा रे. आलं का लक्षात? ही भिंत चाचपडत गेला ना, जिथे भिंत संपल समजाचा गेट आला, बाहेर पडून जाशील. निघाला हा चाचपडत निघाला, बरं का? पण अंतर जास्त असल्यामुळे त्याच्या मनामध्ये एक एक विचार यायला लागला. म्हणून जास्त अंतर ठेवायचं नाही, बरं का? आलं का लक्षात? जास्त अंतर ठेवायचं नाही. संसारामध्ये आणि आपल्यामध्ये जास्त अंतर राहिलं तरी चालेल, प्रपंचामध्ये आणि आपल्यामध्ये जास्त अंतर राहिलं तरी चालेल, पण परमार्थात, भक्तीत, देवात आणि आपल्यात जास्त अंतर राहता कामा नये. नवे एकरूप झालो पाहिजे. एकरूप झालो पाहिजे. किती एकरूप झालो पाहिजे? जीव शिव ऐक्य झालं पाहिजे, वेगळं पण नाही. का सरिता गंगेशी मिळाली, मिळणी मागे एकची झाली, मग जरीही ती वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. एकदा नदी सागराला जाऊन मिळाली ना, तुम्ही ओळखू शकत नाही हे आमच्या काळू नदीचं पाणी आहे, भातसा नदीचं पाणी आहे, उल्हास नदीचं पाणी आहे, अजून कुठल्या नदीचं पाणी नाही ओळखू शकत आपण. सागर जाऊन जाते. आम्हाला सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये भगवंता तेच व्हायचं आहे. ज्या देवाच्या भेटीसाठी आम्ही असुसलेलो,
ज्या देवाचा चरण स्पर्श व्हावा म्हणून आमच्या अंतःकरणपूर्वक आम्ही प्रयत्न करतोय, ज्या देवाला डोळे भरून पाहावं म्हणून आम्ही अंतःकरणपूर्वक प्रयत्न करतोय की नाही, त्या देवाच्या स्वरूपाला आम्ही प्राप्त व्हावं असं अंतःकरणपूर्वक वाटलं पाहिजे प्रत्येकाला. हो. आणि ज्या वेळेला तो भिंत चाचपडत निघाला माऊली, बऱ्याच अंतरावर गेला, नेमका गेट यायची वेळ आणि त्याच्या पाठीला खाज आली. एका हातामध्ये काडी होती बरं का, काडी टेकत टेकत तो म्हणतोय एवढी भिंत चाचपडली तेव्हा नाही संपली, आणि आता पाठीला खाजवेपर्यंत काय संपणार आहे. गेला ना गेट येऊन, समजला पण नाही, पुन्हा चाचपडायला लागल्यानंतर आपली भिंत चालू. अशा अनेक फेऱ्या झाल्या, पण भेट काही मिळाला नाही. आलं का लक्षात. नेमका नरदेह मिळाल्यानंतरच माणसाला विषयांची खाज येते. कामा क्रोध लोभ माद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा, एक एक असे येतात ना, सगळ्याची भुरळ पाडून ठेवतात रे, सगळ्याची भुरळ पाडून ठेवतात. एखादा व्यसनाधीन झालेला मनुष्य बघा, हळदीला गेल्यानंतर विचारतो तुमच्या गावात कुठे सोय होते, हे ठीक आहे, पण पूजेला गेल्यानंतर सुद्धा विचारतो तुमच्या गावात कुठे भेटते. ज्याप्रमाणे एखाद्या व्यसनाधीन झालेल्या माणसाला फक्त तेवढं आणि तेवढंच दिसतंय व्यसनच, त्याचप्रमाणे एखादा विषयाधीन झालेला जो माणूस असतो ना माऊली, कामाच्या अधीन झालेला मनुष्य प्रत्येक आई बहिणीकडे भोग वस्तू म्हणूनच पाहत असतो, लचके तोडण्याच्या दृष्टीनेच पाहत असतो, शोषण करण्याच्या दृष्टीनेच तो पाहत असतो, कारण तो कामातूर झालेला असतो. पण अशा माणसाने एक स्मरणात ठेवायचं आहे, इंद्रपदाला जाऊन जर इंद्रदेवाला भग पडू शकतात, त्या वाईट दृष्टीने, त्या वाईट बुद्धीने अहिल्याचा स्पर्श घेतला म्हणून इंद्राला जर भग पडू शकतात, आपण कोण आहेत रे. किती अंतर आहे त्याच्यात आणि आपल्यात, किती अंतर आहे. लोभाधीन जर आम्ही झालो, एखाद्या गोष्टीचा मोह जर आमच्याकडे निर्माण झाला, आमच्याकडे असलेली प्रॉपर्टी, आमच्याकडे असलेली संपत्ती, आमच्याकडे असलेलं बळ, मग ते कुठलंही असू द्या, संपत्तीचं बळ असू द्या, ऐश्वर्याचं बळ असू द्या, शरीराचं बळ असू द्या, किंवा ज्ञानाचं बळ असू द्या, ज्या बळाचा आम्हाला अहंकार झाला ना, अभिमान झाला ना, नाव सुद्धा शिल्लक राहणार नाही. म्हणून रावणाचं उदाहरण घ्या. म्हणा सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. कारण लंका काही रावणाच्या बापाची नव्हती, महादेवाची होती. पूजेला बोलवला, दक्षिणा मागायच्या वेळेला अरे रावणा लय बरी रे, तू सगळं काही पूजा केली, प्रसन्न झालो रे, माग तुला काय मागायचं काय, जे मागशील ते देईन एवढंच ऐकलं फक्त. त्याला माहितीये देव बोललेला करतो, कधी माग येत नाही. हा बोळा आहे म्हणून त्याचं नाव बोळाशंकर, महादेव बोळाशंकर. अलग लक्षात. आणि हीच संधी सांगली आणि रावण बोलतो ज्याचा गृह प्रवेश केला ना, ज्याची वास्तू शांती केली ना, ती वास्तूच मला द्या ना, ते घरच मला द्या ना. तथाच तू सोडलं पाणी. इकडे माझी पार्वती माता बोलते बैल काय बोलायचं या बोला. कैलासावर राहून स्मशानात राहून कंटाळले होते. कधीतरी त्या कुबेर महाराजांना दया आली, कुबेर महाराजांनी घर तयार केलं, ते आम्हाला दिलं. जा बाबा मस्त त्या सोन्याच्या महालामध्ये राहा. बुवाला काय बोलायचं, कुशल सोडला पाणी. बुवानी चला बाई आता परत आपले बालदे बिराड भरणा आपला आहे बरं आहे. असो आपलं म्हणणं काय माहितीये का, आपलं विषय काय माहितीये का, विषयाधीन जर मनुष्य झाला तर त्याची अवस्था काय होते, त्याचं काही शिल्लक राहिलं नाही. संपत्तीचा लांबच गेला पण नाव पण शिल्लक राहिलं नाही. 14-15 वर्षांनी एखादीच्या सुनेला जर मुलगा झाला, मुलाला जर मुलगा झाला तर कधी एखादी आजी बोलले का लय वर्षांनी पोरगा झालाय, खूप वर्षांनी माझ्या पोराला पोरगा झाला, त्याचं नाव आपण रावणच ठेवू म्हणून, कौस ठेवू बोलले. नाव पण नाही शिल्लक राहत.
आहे की नाही? अनेक उदाहरणं आहेत, असे अनेक उदाहरणं आहेत. जो विषयाधीन झाला ना, जो वासनेअधीन झाला ना, त्याची अवस्था काय होते माहितीये का? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. खर तर या रहाडगाड्यातून मुक्त होण्यासाठी आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. आईच्या गर्भात केलेला संकल्प भगवंता, जरी तू इथून सोडविशी गर्भवासात चुकवीन पुन्हा नाही येते देवा, तुझं भजन पूजन करेन, तुझं नामस्मरण करेन, पण पुन्हा या गर्भवासात येणार नाही देवा, पुन्हा नाही येथे परत येणार नाही येणार. भगवंताने तिथून सोडवल्यानंतर बाहेर आल्याबरोबर कोणाकोणाचे हात लागले ते आपल्यालाच माहिती. मध तोंडाला लावल्याबरोबर लोभ आला, मध लावल्याबरोबर जो लोभ आला तो मरेपर्यंत सुटला नाही बाबा, मरेपर्यंत नाही सुटला तो लोभ. ऐकी नाही, एक 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 विषय आले, भगवंताचं विस्मरण झालं, नको ती कर्म नको ते विचार माणसाकडे आले. शतवर्ष वय नेमिले बालपण नेणता गेले, तारुण्य वेचले विषयांकडे. बालपण जर नेणीवेत गेलं, तारुण्यात जर विषयांकडे वेचलं गेलं, आहेस तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर टाकतील पुरून. आला विषय त्या विषयाधीन झाला, आलाय वासना त्या वासनेअधीन झाला, फक्त मौज मजा केली, मग शेवटी वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे. कर्म भोग आता भगवंताचा योग कोणे वेळ. ज्या कामासाठी आणलेलं आहे, ज्या कार्यासाठी आणलेलं ते कार्य बाजूलाच राहिलं. या नरदेहासारखा श्रीमंत कोण नाहीये, या नरदेहासारखा श्रेष्ठ कोण नाहीये, मनुष्य देहासारखं पवित्र आणि मनुष्य देहासारखा श्रेष्ठ कोणी नाहीये. पण त्या पद्धतीने कर्म केली तर, आणि म्हणून स्वतःहून बद्ध झालेला मनुष्य त्याला कोणी बांधावं लागत नाही. बरं का? किती श्रीमंत असू द्या, गरीबाची जी अवस्था असते ती श्रीमंताची असते, श्रीमंताची जी अवस्था असते तीच गरीबाची असते. आपल्याला फक्त दिसायला हा भेद फक्त आपल्या डोळ्यांचा आहे. देव सगळ्यांकडे सारख्या दृष्टीने पाहतो. बरं का? त्याच्या दृष्टीने सगळे सारखेच आहे. परमार्थ करणारा गरीब ज्या पद्धतीने ना, त्याच पद्धतीने परमार्थ करणारा श्रीमंत आहे, वेगळं पण नाही आहे. बरं का? वाईट कर्म करणारा गरीब मनुष्य आहे, त्या वाईट कर्माची फळं त्याला जी मिळणार आहेत ना, श्रीमंताला सुद्धा वाईट कर्म जर करत असेल तर तीच फळं त्याला मिळणार आहेत, वेगळी नाहीत. देवाधिकांना सुटला नाही, आपल्याला काय सुटणार आहे? देवाधिकांना सुटला नाही, आपल्याला काय सुटणार आहे? एकाच मादीचे दोन पोपट झाला. बरं का? त्या झाडाच्या डोळीमध्ये सापडले, घरी आणले, हळूहळू मोठे होत गेले, पंख फुटले, उडायला लागले. आता त्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवले. बरं का? एकाला सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवला आणि एकाला लोखंडाच्या तारांच्या पिंजऱ्यात ठेवला. ज्या वेळेला तो पाहुणा आला ना, त्यावेळेला त्याला पाहून आनंद वाटला त्या पोपटांकडे. बरं का? त्या लोखंडाच्या तारांच्या पिंजऱ्यामध्ये असलेल्या पोपटाजवळ तो मनुष्य गेला आणि विचारायला लागला, दादा कसं वाटतंय रे? कसं वाटणार? म्हणे स्वतंत्र होतो मी. आज ह्या झाडावरून त्या झाडावर बसायची वेळ माझी, हवं तशी फळं खायची, हवं तसा विहार करायचा, मस्त आनंदामध्ये आकाशामध्ये फिरायचं. मोकळा असतो तर माझ्यासारखा राजा कोण नव्हता रे, पण बंदिस्त. खायला दिलं तर खायचं. जगण्याचं स्वतंत्र नाहीये, फिरण्याचं स्वतंत्र नाहीये, वागण्याचं स्वतंत्र नाहीये, राहण्याचं स्वतंत्र नाहीये, बंदिस्त आहे. त्या पाहुण्याला वाटलं ठीक आहे, हा लोखंडाच्या तारांच्या पिंजऱ्यात आहे म्हणून हा दुःखी आहे. सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये असलेल्या त्या पोपटाजवळ गेल्यानंतर त्या पाहुण्याने विचारलं, दादा तुझं काय? तो म्हणतो, पिंजरा सोन्याचा आहे की लोखंडाचा आहे हे महत्वाचं नाहीये, दोघे पण बांधलेलोच आहेत, दोघांची अवस्था सारखीच आहे. म्हणून संत म्हणतात, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा.
तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. देवाने आपल्याला पंख दिलेले आहेत, बळ दिलेलं आहे. आणि सांगू का, कोणावर अवलंबून राहू नका, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हणजे आपली आपण करा सोडवना, संसार बंधन तोडावे की. अशा पिंजऱ्यात अडकलेल्या माणसाकडे बघितल्यानंतर, मायेच्या अधीन झालेल्या माणसाकडे बघितल्यानंतर, देहबुद्धीच्या अधीन झालेल्या माणसाकडे बघितल्यानंतर, अज्ञानामध्ये ग्रासलेल्या, भ्रमामध्ये अडकलेल्या, अंधश्रद्धेमध्ये ग्रासलेल्या माणसाकडे बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबा म्हणतात पहिल्या चरणामध्ये, अरे मुक्त होता रे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? मुक्त होता परी बळे झाला बद्ध. कोणी बांधलंय सांगा ना माणसाला? काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? या पिंजऱ्यातल्या माणसाकडे बघितलं ना, जो मायेच्या अधीन झालेला आहे, जो देहबुद्धीच्या अधीन झालेला आहे, जो वासनेच्या अधीन झालेला आहे, जो अज्ञानाच्या अधीन झालेला आहे, जो अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला आहे, जो भ्रमामध्ये गुरफटलेला आहे, अशा माणसाकडे बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबा पहिल्या चरणामध्ये म्हणतात मुक्त होता रे. आता प्रत्येकाने शोधायचंय अंतःकरणामध्ये खरंच मुक्त होतो का? बाबा येताना आपण शरीर घेऊन आलो, नाव नव्हतं आपल्याला, होत सरपट. येताना आपण शरीर घेऊन आलो, नाव नव्हतं आपल्याला, बरं का? आता आयुष्य जगता जगता काही नावं देतात तर काही नावं ठेवतात, बरं का? नावं ठेवणारे वेगळे असतात आणि नावं देणारे वेगळे असतात. पण नावं देणारे भेटले म्हणून खुश पण व्हायचं नाही आणि नावं ठेवणारे भेटले म्हणून नाराज पण व्हायचा नाही. आपल्या आयुष्याचा प्रवास आपण चालू ठेवायचा आहे की नाही? कारण माणसं आहेत ना, माणसं कुठल्या दृष्टीने पाहतात बघा. या कलियुगातल्या माणसाची बुद्धी आहे ना, कोणी विचारच करू शकत नाही हो. त्या बुद्धीच्या पुढे कोणाचा डोकाच लागणार नाही बाबा. कोण कुठल्या पद्धतीने विचार करेल ना सांगू शकत नाही. गाढव बसून पण देणार नाही ना, पायी पण चालून देणार नाही, आहे की नाही? एका विद्यार्थ्याला शिक्षकांनी विचारलं, दादा गावामध्ये आणि शहरामध्ये फरक काय आहे? ज्याला विचारलं ना तो मुलगा सुसंस्कारित होता, परमार्थिक घराण्यातला होता, त्याचे आई वडील परमार्थिक होते, बरं का? आणि म्हणून त्याने उत्तर दिलं, गावामध्ये आणि शहरामध्ये काय फरक आहे? काय म्हणाला माहिती आहे? गावामध्ये आणि शहरामध्ये काय फरक आहे? काय म्हणाला? काय म्हणाला तो? गावामध्ये आणि शहरामध्ये फरक काय आहे? म्हणे गुरुजी, शहरामध्ये कुत्री पाळली जातात, बरोबर आहे बाबा? शहरामध्ये कुत्री पाळली जातात आणि माझी गोमाता बिचारी रस्त्यावर फिरत असते रे. गोमाता रस्त्यावर फिरत असते. आम्ही खेडवळ आहोत तरी सुद्धा आम्हाला स्वाभिमान आहे. आम्ही खेड्यापाड्यामध्ये राहतोय तरी सुद्धा आम्हाला स्वाभिमान आहे. का? आम्ही गायी पाळतोय, आमची गोमाता गोठ्यात असते आणि कुत्री रस्त्यावर फिरत असतात. हा गावात आणि शहरात असलेला फरक आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगू का, ह्या कलियुगामध्ये आज काय पाहायला मिळतं? गरीबाची पोरं अनाथ आश्रमामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. ज्याला स्वतःला उदर पोटाची खळगी भरता येत नाही, ज्याचा उदरनिर्वाह करणं ज्याला कठीण आहे बाबा, अशा गरीबाची पोरं आम्हाला अनाथ आश्रमामध्ये पाहायला मिळतात. का? तेवढं सामर्थ्य त्यांच्याकडे नसतं, तेवढं बळ त्यांच्याकडे नसतं. पण आमचं दुर्भाग्य एवढं आहे की श्रीमंताचे आई वडील ज्यांनी काबाड कष्ट केले, ज्यांनी मेहनत केली, ज्यांनी घाम गाळला, आपल्या मुलांचं संगोपन केलं, आपला संसार सांभाळला, मुलांना शिकवले, चांगले उच्च शिक्षित केले, अशा श्रीमंत माणसाचे आई वडील जर आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळत असतील तर दरिद्री कोणाला म्हणावं, गरीब कोणाला म्हणावं सांगा ना. आणि म्हणून आम्हाला स्वाभिमान आहे की ज्या वेळेला तुम्ही त्या वृद्धाश्रमात जाता ना, त्यावेळेला खेड्यापाड्यातले आई वडील आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळत नाही. अरे आमचा म्हातारा घरी जन्मतोय ना, शेवटचा श्वास सुद्धा आमच्या घरीच घेतोय, याचा स्वाभिमान आहे आम्हाला, याचा अभिमान आहे आम्हाला.
आमची आई बिचारी आमच्यावर संस्कार करता करता म्हातारी होते, वृद्ध होते, आणि वृद्ध अवस्था झाल्यानंतर आमच्या घरीच शेवटचा श्वास घेते ना, याचा स्वाभिमान आहे आम्हाला. भले आम्ही परिस्थितीने गरीब असू रे, पण मनाने, विचाराने आणि संस्काराने श्रीमंत आहोत. सगळीच शहरातली माणसं तशी नसतात, पण बहुतांशी तसेच पाहायला मिळतात. महत्वाचा विषय आपला असा आहे, आम्ही खूपच ज्ञानी झालो म्हणजे आमच्याकडून परमार्थ झाला का? आमच्याकडे खूप पांडित्य आले म्हणजे म्हणून आमच्याकडे परमार्थ झाला का? आम्ही खूप ग्रंथ वाचन केलं म्हणजे आम्ही परमार्थिक झालो का? आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. भ्रम आहे. एखाद्या वेळी देवाला सुगंध अगरबत्ती नाही लावता आली चालेल ना, जशी परिस्थिती असेल तशी लावा. एखाद्या वेळी देवाला एखादं फळ, एखादं काही फूल अर्पण करायला तुमच्याकडे काही नसेल ना, अक्षता वा सकल पूजार्थे पुष्पम समर्पयामी ऋतुकालो भव पुष्पम समर्पयामी, मानून घेतोय देव. नानाविध फलानी समर्पयामी, अक्षता वा. तुपाचा दिवा लावायचा जर तुमची परिस्थिती नसेल तर नका लावू. तुमच्या परिस्थितीप्रमाणे त्या ठिकाणी देवाच्या पुढे दीप प्रज्वलन करा. पण तो दिवा ओवाळता ओवाळता देवाला दाखवता देवाला सांगा, देवा हा दिवा जसा स्वतः जळतोय आणि आम्हाला प्रकाश देतोय की नाही, तसा माझ्या कर्माचा प्रकाश माझ्या समाजामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये दरवळला पाहिजे. ही अगरबत्ती स्वतः जळून जशी सुगंध देते की नाही आम्हाला, तसा कर्माचा सुगंध समाजामध्ये माझा दरवळला पाहिजे. आणि ज्याला कर्म जमले ना, ज्याला चांगलं वागता जगता आलं ना, त्याला परमार्थ कळला, त्याला भक्ती कळली. कारण परमार्थाची सुरुवात आपल्यापासून होते, आपल्या जगण्या वागण्यापासून होत असते. संतांनी अधिक विचार पहिला याचा केला. आणि म्हणून या ठिकाणी संत म्हणतात, स्वतःला विचारा ना, मुक्त होताना, जन्माला येताना शरीर आलं, नाव नव्हतं. जाताना शरीर जाणार आहे, शरीर जाणार आहे. बरं का? ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना, या शिरगाव गावातील या डोहले परिवारातील आपले हे कृष्णा बाबा देहाने जरी गेले असतील ना, तरी विचाराने, कर्माने आणि गुणांनी आपल्या बरोबर असणार आहे ते मात्र निश्चित आहे. कारण या ठिकाणी मनुष्य कार्य करत असताना त्रिगुणात्मक कार्य करत असतो. राजस, तामस आणि सात्विक. अन्न, वस्त्र आणि निवारा या तिन्ही गरजा भागवण्यासाठी माणसाला अनेक प्रकारची कर्म करावी लागतात. त्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जी काही माणसाने चांगली कर्म केलेली असतात ना, त्या कर्माचा पण विचार करायला हवा, त्या गुणांचा पण विचार करायला हवा. आणि या बाबांनी आयुष्यामध्ये जी काही चांगली कर्म केली त्याचा विचार जर मी केला तर खऱ्या अर्थाने आजच्या या उत्तर कार्यांच्या निमित्ताने बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली तीच अर्पण होईल म्हणायला हरकत नाही. जन्माला येताना मनुष्य कसा असतोय बघा. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. जन्माला येताना आम्ही रडलो रे, पण ज्यांच्या ज्यांच्या दृष्टीस पडलो ना ते सगळे हसले. आम्ही जन्माला आलो, आम्ही रडलो. जो जन्माला येतोय तो रडतोय. जन्माला आल्यानंतर ज्या कुटुंबामध्ये, ज्या घरामध्ये, ज्या आई वडिलांच्या पोटी बाळ जन्माला येत आहे ना, त्यांना खूप असतो, खूप. आईच्या आयुष्यामध्ये एकच दिवस असा असतो, आपला जीव जाईल एवढे वेदना तो बाळ त्या आईला देत असतो. अकांत करत असते ती आई. बाळांत म्हणतात त्याला, बाळ किंवा अंत. आपला अंतही होईल एवढ्या कळा, एवढ्या वेदना तो बाळ त्या आईला देत असतो. पण आईच्या आयुष्यामध्ये तो एकच दिवस असा असतो की बाळाने दिलेल्या वेदना सुद्धा सहन करून तो बाळ जन्माला आला की आई मात्र हसत असते. आईला आनंद वाटत असतो. तो आनंद फार अगदी गगनातही मावत नाही एवढा आनंद झालेला असतो आईला. गगनातही मावत नाही एवढा आनंद त्या आईला झालेला असतो. त्याच्या नंतरच्या मात्र प्रत्येक वेदना आईच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये टोचत असतात. आपला विषय एवढा आहे की ज्या वेळेला ते बाळ जन्माला येतंय ना, त्यावेळेला मुक्त असतंय. कुठल्याही प्रकारची वासना त्याच्याकडे नसते, कुठल्याही प्रकारचा वाईट विचार त्याच्याकडे नसतो, कुठल्याही प्रकारच्या वाईट गुणांचा स्पर्श त्याला झालेला नसतो. म्हणून
लहान मुलाला शेजारची काकू येते, त्याला उचलून घेते, त्याला 4 पप्प्या घेते आणि उलट काय बोलते माहितीये, तुझं काम आवडतो तोपर्यंत तुझ्या बाळाला आमच्या घरी नेऊन मी खेळवते. बरं का, 10-12 वर्षांनी तीच काकी येते, अख्ख्या आळीमध्ये डांबरट पोर असेल ना बाबा, तेच मुलगा बघा काय बोलते, अख्ख्या आळीत जर डांबरट असेल ना पोर, मी तर बोलते त्या कसा जन्माला नाही त्याच काही कळत नाही. ती बोलते काकी जी नेऊन त्याला खेळवायची, मस्त नाही का, आनंदात अगदी त्याला पप्या घ्यायची. हा बदल एवढा का झाला बरं या 10-12 वर्षामध्ये? लो लागल्या खेळाचा, आल्या गेल्या टायांचा, किळप मिळविला पोरांचा, आनंद शोभो आहे. म्हणून सांगू का, संस्कार जे आहेत ना ते लहानपणी होत असतात, लहानपणी संस्कार होत असतात. मडक्याची माती जोपर्यंत ओली आहे ना तोपर्यंत त्याला पाहिजे तसा आकार देता येतो, पाहिजे तसा आकार देता येतो. ती माती ते मडकं एकदा सुकलं ना बाबा की मग जर आकार द्यायला गेलं तर मग तडा गेल्याशिवाय राहत नाही. तडा जातात त्याला, तडा जातात. इथे वृद्ध माणसं बसलेली आहेत, यांच्यापैकी कोणतरी टोकर काम, चिमणीचं काम करणारा कोणतरी असेल. टोकरांचं काम करायचं नाही का आपण पहिले, सूप नाही का, बांबूचं काम, हा बांबूचं काम, ते सूप, त्याच्यानंतर टोपली, आणि ह्या वेळेला तर फार अगदी मजाच त्यांची काय, इरणी, महिलांसाठी इरणा वेगळा, आणि त्या लहान पोरांना शाळेत जायला पण इरणी असायची त्यावेळेला, नाही ती त्रिकोणी अशी असायची बघा, खोलीसारखी. बरोबर बाबा, आपला विषय फक्त एवढाच आहे की जोपर्यंत बांबू ओला आहे ना तोपर्यंत त्याला आकार देता येतो, सुकल्यानंतर नाही, त्याला चिरा जातात, मग तडा जातात त्याला. तसं आम्ही जोपर्यंत लहान आहेत ना तोपर्यंत आमच्यावर संस्कार झाले पाहिजेत. लहानपणी जे संस्कार होतात ना तरुणपणी त्याप्रमाणे कर्म पाहायला मिळतात. आता विषय असा आहे की कुठलाच बाप किंवा आई संस्कारांमध्ये कमी पडत नाही, कुठलाच बाप नाही आणि कुठलीच आई संस्कारामध्ये कमी पडत नाही. प्रत्येक बापाला वाटतंय माझ्या मुलाने खूप मोठं व्हावं, पण मोठं होता होता समाजामध्ये माझं नावही मोठं केलं पाहिजे. ज्या वेळेला 1000 माणसांमध्ये माझा मुलगा असेल ना त्यावेळेला स्वाभिमानाने छातीवर हात ठेवून मला सांगता आलं पाहिजे, अरे तो मुलगा आहे ना तो माझा आहे, तो माझा आहे. प्रत्येक बापाला असं वाटत असतं. कुठल्याच मुलीवर संस्कार करण्यामध्ये आई कधीच कमी पडत नाही. प्रत्येक मुलीला संस्कार करत असताना, मुलीवर संस्कार करत असताना ती आई हाच विचार करत असते की 4 चौकींमध्ये असल्यानंतर माझ्या छातीवर हात ठेवून मी सांगितलं पाहिजे स्वाभिमानाने ती मुलगी माझी आहे. कुठल्या बापाला असं वाटतं रे माझ्या मुलाने व्यसनाधीन व्हावं? कुठल्या बापाला असं वाटतंय माझ्या मुलाने व्यसनाधीन व्हावं, व्यसन करावं? व्यसन करता करता माझ्या घराचं स्मशान करावा, त्याचा संसार उद्ध्वस्त व्हावा, त्याची पोरं रस्त्यावर यावी, त्याची मुलं बाळ रस्त्यावर यावीत, असं कोणत्या बापाला वाटतंय? लहानपणापासून ते तरुणापर्यंत अगदी मोठा होईपर्यंत बाप त्या मुलावर चांगल्या प्रकारचे संस्कार करत असतो, चांगली शिकवण देत असतो, चांगली शिकवण देत असतो. कदाचित जर काही टेन्शन मध्ये, काही वेगळ्या विचारामध्ये जर बापाकडून जर काही चुका झाल्या असतील ना तर तो उलट मुलाला सांगत असतो, दादा माझ्याकडून अशा अशा चुका झाल्या रे, मी असं असं चुकलो, पण तुझ्या आयुष्यात त्या चुका कधी तू करू नको, कधीच करू नको. एखाद्या मुलीचा पाय जर वाकडा पडत असेल तर ती आई त्याच वेळेला सांगते, ताई आगी स्वाभिमानाने जगले मी, तुझी मावशी, तुझी आत्या, तुझ्या आपली सगळी जी काही माणसं आहे, तुझी मोठी बहीण असेल, स्वाभिमानाने जगलो आपण, स्वाभिमानाने राहिलो, कधी कोणापुढे झुकलो नाही, वाकलो नाही. बाप तुमचा स्वाभिमानाने जगला आतापर्यंत, कधी कोणापुढे झुकला नाही, वाकला नाही. मेहनत केली, कष्ट केले, काबाड कष्ट केले, घाम गाळला, तुमच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, आतापर्यंत तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही दिलं. भले माझ्या तुकड्याला 4-4 गाठी मारल्या का मी 4-4 ठिकाणी फाटल्यानंतर, बापाने सुद्धा एक ड्रेस 2-2, 3-3 वर्ष वापरला का, खालची जमीन पायाला लागेपर्यंत चप्पल वापरली बापाने, पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीच काही कमी केलं नाही. त्यावेळेला त्या मुलीला सांगते, ताई आम्हाला वाईट वाटेल असं वागू नको का, आम्हाला खाली मान घालायला लागेल असं वागू नको, अशी कर्म करू नको.
प्रत्येक आई वडिलांना हेच वाटत असते, प्रत्येक आई वडिलांची शिकवण हीच असते. आई वडील कधीच कोणावर संस्कार करण्यामध्ये कमी पडत नाही, कधीच नाही. पण आम्हाला जसं संघ असेल ना, आम्ही ज्याच्या जोडीला बसतोय ना, ज्याच्या बरोबर फिरतोय ना, तुम्ही ज्या जागेत बसताय ना त्या जागेचा दोष सुद्धा तुमच्याकडे उतरायला वेळ लागत नाही. ज्या जागेवर तुम्ही बसताय ना, जे अन्न तुम्ही खाताय ना, त्या अन्नातला दोष सुद्धा तुमच्या अंतःकरणामध्ये उतरायला वेळ लागत नाही. आणि आमचं नेमकं चुकतंय आमच्या आयुष्यामध्ये हेच. ज्याला कोणाच्या जोडीला बसावं कळलं नाही, कोणाच्या बरोबर चालावं कळलं नाही, तारुण्यामध्ये नको त्या विषयाधीन जर झाला, कुठलाच माणूस सुरुवातीला व्यसन करताना व्यसन म्हणून करत नाही. जा विचारा तंबाखू खाणाऱ्याला, तुम्ही व्यसन म्हणून सुरुवात केली का? तो बोलतो ना, यांच्या बरोबर असं तो जास्त झाली का मग माझ्या हातावर टेकायची. एखाद्या पिणाऱ्याला विचारा, व्यसन म्हणून चालू केली का? नाही, टाइम पास म्हणून. टाइम पास म्हणून चालू केलेलं व्यसन आज एवढा व्यसनाधीन झालेला आहे की त्या व्यसनापासून त्याचा टाइम पास होत नाही. वाईट कर्माकडे मनुष्य सहज वळाला जातो रे, वाईट विचाराकडे मनुष्य सहज वळाला जातो रे. मुक्त होता म्हणून तर आईने जुलाब लागल्यानंतर जुलाब थांबण्यासाठी औषध दिलं. जंत झाल्यानंतर ते जंत मरावे, बरा व्हावा, हा त्या जंतांचंच औषध दिलं. आजोबांच्या बाटलीतली पाजली नाही त्याला. मुलगा जास्त रडतोय, गप्प बसावा म्हणून अर्धी पावशेर आणून त्याला पाजले नाही. खूप टेन्शन आला म्हणून अजून काहीतरी वेगळा विचार केला नाही आईने. ह्या आमच्या सवयी आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाय, काळ आला जवळी ग्रासावळ. शब्दामधला भेद ज्याला कळला ना, फक्त कळला पाहिजे बरं का, शब्दामधला भेद फक्त कळला पाहिजे आपल्याला. काय काळ आला जवळी ग्रासावया. काळ आमच्या जवळ येत नाही. नाथांच्या घरची उलटी खुणं, संतांच्या उलट्या खुणा असतात. काळ आमच्या जवळ येत नाही, आम्ही काळाजवळ जातो. बरोबर आहे की नाही? साधं उदाहरण आहे बघा. तुमच्या घरी जर एखादा विंचू आला, मस्त आहे, चांगला आहे, रंग चांगला आहे, तेलफुल येत आहे अगदी मस्त, आणि असा भरलेला आहे, भरलेला समजतो ना, टवटवीत असा मस्त गुडगुडीत, म्हणून तुम्ही उचलून खिशात ठेवा? नाही ठेवणार ना. मग विंचवाचे सिंबॉल असणाऱ्या पुड्या तुमच्या खिशात आहे, त्यांचं काय करायचं बरं? फरक एवढाच आहे, विंचवाचं विष त्वरित मारतय आणि त्या पुडीतलं विष हळूहळू मारतय, त्याला स्लो पॉइझन म्हणतात. आपला विषय काय माहितीये का? काळ आपल्या जवळ येत नाही, आपण काळाच्या जवळ जातो. कसा? तलप आली म्हणून पुडी तुमच्या पुढ्यात येऊन पडत नाही, तुम्हाला पुढीपर्यंत जावं लागतंय. किती फरक आहे बघा ना. पूर्ण दिवसभर ते बैल बिचारे नांगर ओढतात. खरी मेहनत नांगऱ्याची का बैलांची? मेहनत खरी कोणाची? याला काय बघा, फुटा हातात धरून न चालायचं त्यांच्या मागे. पण संध्याकाळच्या वेळेला एकदा काय तो बऱ्या बाजूला काढला ना, बऱ्याच ना, बऱ्या नाही काय, बऱ्या एकदा बाजूला काढला ना, बैल धावपळ करत घरी येतात. अरे 50 घर असू दे ना, तुमच्या मेन रोड पासून तुमच्या घरापर्यंत यायला 50 गोठे सोडून ते तुमच्याच घरी आणि तुमच्याच गोठ्यात येतात. बरं का? कोण? बैल. आणि अख्खा दिवस फुटा धरणारा मात्र त्याला शोधून आणावं लागतंय. कुठल्या पाड्यावर गेलाय, वाडीत नाही भेटली तर अजून पुढं, अमुक ठिकाणी भेटली तर अजून पुढं नाही. आणि येता येता त्याला विचारायला तर कुठेतरी पर्यामध्ये तो पाय घासला, तो पडतो. घरची जातात, पर्यातून उचलून घरी आणतात
आणि मग बोलतात बैल बरोबर टायमाला आले, पण आमचा भेद कळतो ना तुम्हाला. म्हणून संत काय म्हणतात माहितीये का, पशु पक्षी गुणवंत. आता त्याच्या पुढे जाऊ चला आपण काय बोलतो.